बातमी अमरावतीची आहे, महत्त्वाची आहे। अमरावतीमधल्या जिल्हा परिषदेच्या 8 शाळांना टाळं लागलेलं आहे। 17,348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडली आहे। अतिशय गंभीर असा हा सगळा प्रकार आहे। गेल्या 4 वर्षातली ही धक्कादायक आकडेवारी समोर येते। विद्यार्थी पटसंख्या वाढीचे शिक्षण विभागाचे प्रयत्न हे केवळ कागदोपत्रीच असल्याचं यातून समोर आलंय। पटसंख्या घटली म्हणून बुलढाणा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली होती। यानंतर आता अमरावतीतही बुलढाणा पॅटर्न राबवण्याची मागणी देखील जोर धरतीये। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया कशी ही पटसंख्या घटत गेली आहे। वर्ष 2021-22 जर पाहिलं तर शाळांची संख्या होती 1,580, विद्यार्थी संख्या 1,16,669। वर्ष 2022-23 शाळांची संख्या तेवढीच राहिली 1,576, विद्यार्थ्यांची मात्र संख्या घटली 1,10,049, घटलेली पटसंख्या 6,620। वर्ष 2023-24 शाळांची संख्या 1,576, विद्यार्थी संख्या आणखीन घटली 1,05,382, जवळपास 4,667 ही संख्या घटली। 2024-25 शाळांची संख्या 1,572, 99,322 विद्यार्थी संख्या झाली 6,060 या संख्येनं विद्यार्थी संख्या घटली आहे। 4 वर्षात 17,348 विद्यार्थी संख्या घटली आहे, तर 8 शाळा या बंद पडलेल्या आहेत। अतिशय चिंताजनक ही परिस्थिती म्हणायला हवी। शासनानं यावर्षी अतिशय महत्त्वाकांक्षी आणि धाडसी निर्णय घेऊन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार इयत्ता पहिलीपासून CBSEचा अभ्यासक्रम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे। तसे शिक्षकांना प्रशिक्षण दिलेलं आहे, पाठ्यपुस्तकं तयार झालेली आहेत। तर या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पालकांना त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची सुविधा शासनानं आता उपलब्ध करून दिलेली आहे। यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेवरील लोकांचा विश्वास वाढेल आणि आमची शाळा ही दर्जेदार होईल असा आम्हाला आशावाद आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट साथी अमरावतीला आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, काय म्हणावं या सगळ्या परिस्थितीला? अतिशय चिंताजनक ही परिस्थिती आहे। जिल्हा परिषद शाळाच जर बंद होत आहेत तर मात्र गावखेड्यातल्या मुलांनी मात्र धडे गिरवायचं कुठे? नक्कीच लागवीज आपण जर पाहिलं तरी ही परिस्थिती अमरावती जिल्ह्यातील नवीन संबंध महाराष्ट्रातील आहे। कारण का आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गेल्या 4 वर्षामध्ये जर पाहिलं तर तब्बल 8 जिल्हा परिषदच्या शाळा आहे अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत त्या बंद पडलेल्या आहे। यामध्ये जर आपण प्रामुख्याने जर बघितलं गेलं तर 22-23 या शैक्षणिक वर्षामध्ये 4 शाळा आणि या 24-25 या शैक्षणिक सत्रामध्ये 4 शाळा, एकूण अशा 8 शाळा या ठिकाणी बंद पडलेल्या आहे। आणि एकूण तब्बल जर 4 वर्षामध्ये जी आकडेवारी जर बघितलं तर 17,000 पेक्षा जास्त जे आहे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेला रामराम ठोकलेला आहे। एकूणच जर आपण जर पाहिलं तर राज्य सरकारतर्फे विविध दावे करण्यात येतो की जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे, यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो। ऑनलाईन शिक्षण असो की विविध शिक्षकांच्या भरती असो, विविध आम्ही राबवतो। मात्र आपण जर पाहिलं तर 4 वर्षाची आकडेवारी जी आहे अमरावती जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने जारी केलेली आहे, अतिशय धक्कादायक आणि तेवढी चिंता वाढवणारी आहे। अगदी सूरज, जर तुम्ही आता उल्लेख केला म्हणून मी तुम्हाला विचारते या सगळ्याचा मुद्दा। अनेक खरं तर शाळेत मुलं जावीत, पटसंख्या वाढावीत याकरता म्हणून अनेक उपक्रम हाती घेण्यात सुद्धा आले, ज्याचा उल्लेख तुम्ही आता सुद्धा केला। काही ठिकाणी तर घरफळा सुद्धा अगदी मोफत देण्याचा निर्णय झालेला होता। असं असताना सुद्धा पटसंख्या का वाढत नाहीये? कुठं कमी पडलं जातंय? स्थानिक पातळीवरचं हे सगळं धोरण, या सगळ्याविषयी काही चर्चा होताना दिसते का? कारण तिथं शिक्षणाधिकारी असं म्हणतायत अमरावतीचे की आम्ही आशावादी आहोत, आता मात्र पटसंख्या वाढेल।
नक्कीच आपण जर पाहिलं तर यापूर्वी यवतमाळ आणि वाशिमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश व्हायसाठी गाव पातळीवर ग्रामपंचायतने पुढाकार घेतलेला होता आणि तिथलं जे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतील त्यांना आम्ही मालमत्ता कर आणि इतर जो संपूर्ण कर आहे माफ करू आणि ग्रामपंचायतच्या स्तरावर वेगळ्या सुद्धा उपाययोजना राबवण्यात आलेल्या होत्या. मात्र कुठेतरी अमरावती जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी या ठिकाणी दुर्लक्ष करतात का असा सुद्धा अगदी. सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. दावे केले जातात की शिक्षण अधिकाऱ्यामार्फत की आम्ही विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवा यासाठी विविध या ठिकाणी उपक्रम राबवतो. आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देऊ असा दावा करण्यात आलेला होता. मात्र शैक्षणिक अर्ध शैक्षणिक सत्र होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना गणवेश सुद्धा मिळाले. तर या छोट्या छोट्या बाबी आहेत, त्या छोट्या छोट्या बाबीकडे कुठेतरी शिक्षण विभागाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. मात्र कुठेही या ठिकाणी लक्ष देत नाही. राज्य सरकारच्या वतीने कुठलाही ठोस पावले उचलले जात नाही. दावे केले जातात मात्र प्रत्यक्षात ते दावे जे आहे ग्रामीण भागात अगदी त्यामुळे निर्णय केवळ कागदावरच राहतात का, ते सत्यात उतरत नाहीत का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तुर्तास धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. इराण इस्रायल युद्धाचा भडका उडालेला आहे. भारतावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, भारताची काय भूमिका आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.